तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस खूप खास आहे. बघ इकडे बघ आई, नवरदेवाची आई बघते बघा. आज आपल्या भावाचा साखरपुडा आहे आणि सगळी तयारी चालू आहे. इकडे गडबड चालू आहे, मग दाखवतो. हे बघा सगळे मंडळी वगैरे आलेत, नातेवाईक वगैरे, आणि मंडळी बाहेर आहेत. वहिनी हाय करा. बाहेर पूर्ण फॅमिलीला ब्लॉगमध्ये घेणार आहे वाटतं मी. काय बनवतोय? आम्ही बनवतो सकून, लग्नाचं सकून. ते ताटात वापरतात लग्नाला. हा लग्नाचा ताट. त्याच्यात आम्ही नारळ, हळद, पिंजर, पानं, निरंजन, पानाचा विडा असं आम्ही भरतो. त्याच्यात सकून बनवतो लग्नासाठी. आणि काय जिथे आपला नवरदेव रेडी होत आहे. अरे हत्ती, हत्तीचा कोट घेतलाय. कसं वाटतंय सांगा. आपला कोल्हापुरी रेडी आहे. टेम्पररी आहे पण ठीक आहे, ब्रँड आहे गाईस. आई काय बोलली नाही, तू बोल. कसं वाटतंय? मगाशी बोललो गाईस, पण मगाशी पचका आला, आमचा माईक चालू नव्हता. सोन्या आता काय बोलू? मुलाचं लग्न होतं. कसं वाटतंय? आनंदी आहे. आनंद आहे हो, सगळ्यांचा आनंद तर माझा आनंद आहे. झाला हा व्यवस्थित पार देत ना आम्हाला पाडवं सगळं. भाऊ आमची ड्रेसिंग, आमचं तुम्हाला ड्रेसिंग दाखवतो. हे बघा काय शर्ट आहे बघा. आम्ही नॉर्मल घातलंय, हे बघा काय घातलंय बघा. गाईस कुर्ता, साखरपुड्याला कुर्ता तर लागतो. हे शर्ट वगैरे भावाने आपलं शर्ट घातले. बाय द वे माझं बर्थडे शर्ट. एवढी शॉपिंग करतो भाऊ, एवढी कपडे घेतो. ठीक आहे, तरी मला माझेच कपडे आवडतात भाऊ. हा यावर काय बोलू? अरे सूरज दादा, भाऊला काय वाटतं? सूरज दादा आपला सोबत काय यायला कसं याला समजेल की नाही लग्न केल्यावर काय होतं काय नाही. परीक्षा चालू, पहिली परीक्षा. दादाचा 2 वर्ष आधी लग्न आलं आणि भावाचा एकदम खास आहे. काय वाटतं? भारी वाटतंय. भारी वाटतंय. भावाचं लग्न आहे. बरं मित्र, चांगलं वाटतंय. अरे छोटू चायला छोटू. आता बरोबर तर गाईज वेळ आलेली आहे साखरपुड्याला जायची. सगळे रेडी आहेत आणि नवरदेवाच्या एंट्रीची सुरुवात होणार आहे. भाऊ तयार व्हा, लवकर जायचं आहे. टोकना पण तयार होते भाऊ, पाणी बिणी घेऊन. पप्पा बघा आपले. हा चला. हा काय झालं? चला बाय. चल लवकर. तर सर्व मंडळी रेडी झाली. बाकी पुढे तुम्ही वा. टोकना पुढे टोकना. हाय करा, लाईक करो, सबस्क्राईब करो. नाही मराठी हा गेलीत बघ. बोल लाईक करा. बोल फॉलो करा. तू बोल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो इथे खाण्यापिण्याची सोय होत आहे. हे बघा पाहुण्यांना नाश्त्याची सोय होते. या लवकर यार, काम करा यार. काय नेता काय नंतर बोला. ठीक आहे. मित्रांनो सर्वात पहिला आपल्या प्रीतीला साखरपुड्याच्या फरसाण का याचा खास मित्र बघा किती मेहनत करतोय. ते बघा आता तिकडनं गृहप्रवेश करून नवरी आली आहे.
समोर बघा, हा शाबाश. समोर बघा एकदा. आता साईडला हो ना. जरा थांबा, उभे राहू दोघं जण आणि प्रपोज करतात ना आता अरे ढोपरा, अच्छा ढोपरावर बसायला उभं केलंय. दोघांनी एक एक घ्या, एकामेकाच्या तोंडात भरवा. घे घे, लाजू नको. अरे लाजू नको, खा एक एक. मेरी आंखों में देख. अच्छा डावरी आहे ती म्हणून डावरी आहेत गाईस. समोर बघता इकडे. मुद्दाम नाही बोललो. पुढे खाऊ शकता. खा खा बिचाराला कायच आहे. अरे त्याला नाही. अच्छा काय टोकणा खातोय बघा, तोंड लपवतोय. हा मला खूप पुस ना जरा. अरे हा पुस ना, मी कसं पुसतोय बघ ना दोन्ही हातामध्ये. अरे खरंच पुस, खरंच पुस. जान दे. तू भी क्या याद रखेगा, सब याद रखेगा. देख यूट्यूब पे चालेल. बोला. आज आपल्या निलेश गोंबरेचा आपल्या मुलाचा साखरपुडा पार पडलेला आहे. भुवड परिवारांकडून आणि गोंबरे परिवारांकडून हा साखरपुड्याचा सोहळा पूर्ण झालेला आहे. विडा मांडलेला आहे. निलेश भाऊनी मुलीला अंगठी घालून साखरपुड्याचा हा विधी संपन्न झालेला आहे. आता थोड्याच वेळात आपण केक कापायची सध्या पद्धत चालू झालेली आहे. हो बाय, त्याप्रमाणे केक कापणार. आणि गाय आता केक कटिंग चालू आहे. अभिनंदन अभिनंदन. कुठे कुठे बसले पब्लिक. एकमेकांना बरोवा. इकडे समोर बघा. थांब थांब थांब. काय केलं भावाने. पाणी पाणी सांडलं. कुठे जातो तिथे काय ना काय कांड करतो. नवीन भात टोकनाला स्पेशल पाहिजे होतं ना की. भाऊ येतोय, बरोबर येतोय. पावर बोलतोय. कसं खायचं बाबू चपाती, कशी खायची. कशी अशी. आधी आधी खा खा खा, आरामात खा. तोंडात कोंबून ठेवलंय. हा बस खुर्ची, मग आरामात बसून खा भाऊ. हा शाबास. अजून काय देऊ, अजून देऊ काय, काय देऊ. तर गाईज आता देवका ठेवायची विधी सुरू झाली आहे. आणि ही सर्वात महत्त्वाची विधी लग्न सोहळ्यातली. हे देवका ठेवायची विधी आता किती महत्त्वाची आहे लग्न सोहळ्यामध्ये. आपल्या समाजामध्ये लग्नाच्या पूर्वी देवकं ठेवणं हा पारंपरिक विधीचा कार्यक्रम असतो. शक्यतो कोकणामध्ये हा कार्यक्रम करतात. काही ठिकाणी हॉलवरती सर्व विधी करतात. पण आपल्याकडं कोकणामध्ये आहे ना, प्रत्येकाच्या घरी जेव्हा लग्न असतं तेव्हा घरी देवकं ठेवणं हा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये देवकं म्हणजे काही लोकांचं देवकं म्हणजे काय हे वेगळं असतं. आपल्याकडं देवकं म्हणजे एका जंगलामध्ये किंवा कातलाला वगैरे असं कोच असतं टोकदार असं, त्याला देवकं म्हणतात. आपल्याकडे देवकं ते कोचाला देवकं म्हणतात. जसे ते मुहूर्तमोड ठेवले तसे ते प्रत्येक देवाच्या नावानं पत्रावलीचा द्रोण करून त्याच्यामध्ये ते ठेवणार असं त्याचं नाव कोच आहे. परंतु देवाच्या कामासाठी त्याला देवकं म्हणतात.
अच्छा. हां, आणि त्याच्याबरोबर नारळ, सुपारी, विडा वगैरे सर्व काही असतो. नवरदेवाला आता काय? आपले नवरदेव देवखं ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी निघाले. माऊली काय झालं दादू? हे बघ गाई त्याला खा झाली तर मला माहिती नव्हतं गाण्यावर लागले. फोन मध्ये लक्ष आहे तर मग कसं तुझं होणार. आणि गाईस आई बाबांचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा. गाईज आता देवका ठेवायला सुरुवात. सर्वांच्या पाया पडून झालेल्या आहेत आणि ही देवका ठेवायची साहित्य सामग्री वगैरे सगळी तयार आहे. आणि भटजी काका आलेले आहेत. भटजी काका एकदम वेळेवर आलेत. आम्हालाच उशीर झाला जो दरवेळी होतो. आजी इकडे बघ. आजीला गाठ मारे सांगा. अरे उभी राहिली आजी. बस बस काय आलं. ए टोकना बस बस. गाईस विधी सुरू झाले. गाईस आपल्या भावाला झोप येते बघा. विष्णू विष्णू महाविष्णू प्रभा विष्णू महेश्वराम अनेक रूपं दैतान नवरुषोत्तमम अनविष्णू महाविष्णू प्रियदाम तांबेरुद्वार ठेवदाम. आणि हे तांदूळ गोष्ट विचारायची आहे. हे नवरदेवावरती ते तांदूळ सोडतात ना, त्याच्यामागे कारण काय? त्याच्या पाठीमागे कारण काय ते माहीत नाही, पण जो नवरा मुलगा असतो त्याच्या जी देवकं ठेवायचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा बहीण असते त्याची सख्खी बहीण, तिनं तो दिवा धरायचा. त्या टोपलीमध्ये दिवा आहे, त्या टोपलीमध्ये दिवा आहे आणि हातामध्ये तांदूळ आहेत. ते तांदूळ भटजी काकांची जी विधी जे बोलतात आहे, मंत्र जे पण काय असेल ते बोलतात आहे तेवपर्यंत तिनं ते तांदूळ डोक्यावर तिच्या सोडायत राहायचं आहे. अच्छा. असं विधीमध्ये आहे, पहिल्यापासूनच आहे. अच्छा. सपोज जर एखाद्याची सख्खी बहीण नसेल तर मग चुलत बहीण वगैरे असते. असं. ठीक आहे. गायज आपले वाजन तरी तयार झालेत. बाबा पण तयार झाले. तेव्हा आता देवके उचलणार नाहीत. आणि आता विडा ठेवत आहेत. तर गाईस आता आम्ही सर्वांनी तांदूळ घेतले. या विड्यामध्ये तांदूळ टाकायची पद्धत आहे. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत मेने बाबा, आपल्या यजमानांचे खूप खास फ्रेंड, खूप वर्षापासूनचे. आता म्हणजे मला माहीत होतं आणि आता त्यांनी सांगितलं की ती 60 वर्ष, जेव्हा त्यांचं लग्न पण नव्हतं झालं ना. नाही बाबाचं पण नव्हतं झालं तेव्हा. अच्छा, म्हणजे जेव्हा पिंट्याच्या बाबांचं जेव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हापासून हे लोक खूप मित्र, म्हणजे असे खास मैत्री होती यांची जेव्हा मुंबईला होते तेव्हा. हां. आणि त्यानंतर मग बाबा गावी आले, ते गावीच राहिले. आणि आज त्यांचं लग्न होऊन त्यांच्या मुलाचं लग्नाला आले. कसं वाटतंय? कसं म्हणजे काय, म्हणजे कुठून कुठे तुम्हाला असं चांगलं वाटतं, छान वाटतं. सगळं काय मुलांचं बरोबर चांगलं झालं आहे ना. वा वा, चांगलं चांगलं. माझ्या पण. आणि तुम्ही त्यांच्या लग्नाला आलात? नाही, त्यांच्या लग्नाला. त्यांच्या लग्नाला, मित्राच्या लग्नाला नव्हते पण मित्राच्या मुलाच्या लग्नाला आले. मुलीच्या लग्नाला. मुलीच्या लग्नाला पण. अच्छा, ताईच्या लग्नाला पण आलं. अरे वा वा. अच्छा. तर भरतच्या लग्नाला आलो. अच्छा, भरत काकांच्या? ते तर मला पण आठवत नाही. ते तर मी संजयच्या लग्नाला आलो. अरे वा, काकांच्या वगैरे.
हा बघ आईंग आला. तर तुमचा कोणता असेल मित्र ज्यांची आता 60 वर्ष होत असतील मैत्रीची, किंवा जो खास असेल ज्यांच्या मुलाच्या लग्नाला पण तुम्ही जाणार असाल, त्याला टॅग करा आणि त्याला बाई शेअर करा वगैरे. तर अशी फ्रेंडशिप, अशी मैत्री असली पाहिजे बाई. गावी मुलाच्या लग्नासाठी आले काका खास. तर बाई खूप भारी वाटतं हे सगळं बघून बाई. मैत्री मैत्री हवा. तर गाईज आपलं देवका ठेवायचा विधी पूर्ण झाली आहे आणि आता भटजी बुवा गेलेत मुलीकडच्यांचे देवका ठेवायला. पण तिथे आपण जात नाही आहोत, आपल्या घरी खूप काम आहे. आणि भाऊ आता फ्री झाला आहे, तर भाऊ जरा रिलॅक्स झाला आहे. बिचाराला झोप येत होती मी शूट केलेलं. आणि आता आपण तयारी करणार आहोत संध्याकाळच्या हळदीची. तर संध्याकाळी हळदीला भेटूया भाऊ. हळद जोरात आहे, हळद जोरात आहे भाऊ. थकलोय पण हळद जोरात आहे. आणि मित्रांनो ही एक अजून एक पद्धत विधी जी लग्न कार्यात केली जाते. टोकनाला गाणं नाही काय? तर मित्रांनो हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे बायकांकडून. मित्रांनो आता आपण गेलेलो गणपती मंदिरात. गणपती बाप्पाला निमंत्रण द्यायला की उद्या आपल्याकडे लग्न आहे, तर लग्नाला या. आणि शुभकार्याच्या आधी आपण गणपती बाप्पाकडे निमंत्रण घेऊन त्यांच्या आशीर्वादासाठी जातो. तर त्यासाठी गेलेलो आणि त्यासाठी वाजंत्री लागतातच. आणि काय ओवाळणी वगैरे लागते ती वहिनी आणि दादा घेऊन आलेले. आणि आता हे लोक जाणार आहेत वाडीमध्ये प्रत्येकाच्या घरी सांगायला की उद्या लग्न आहे, मुहूर्तगिरीचं आहे वगैरे वगैरे, जे पद्धत आहे सांगण्याची. तर नवरदेव आणि आम्ही जाणार नाही आहोत, वाजंत्री आणि दादा बहिणी वगैरे जाणार आहेत. तर आपण घरातल्या दुसऱ्या कामासाठी मदत करूया आणि हळदीच्या तयारीला लागूया गाईस. फक्त काहीच वेळ बाकी आहे. आणि DJ नाईट, DJ प्लस ड्रम सेट आहे. आणि दारूबंदी गाईस, गावात दारूबंदी. गेल्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आजी म्हणाले होते की कुठे बंद केलं, पण आम्ही नाही आणले आणि आम्ही दारू विरोधात आहोत. तर नो हार्ड ड्रिंक, ओनली सॉफ्ट ड्रिंक्स. ठीक आहे, तर भेटूया हळदीला गाईस. तर गाईस हळदीची थोडी विधी झाली आहे आणि आता सगळे गावकर मंडळी वगैरे जेवायला बसलेत. आणि एक आमची बाय पंक्तीची राहिली आणि किती जण थांबलेत बघा वाट बघत. औरा भाई औरा. तर गाईस आपल्या पंक्तीतली एक पद्धत आहे, जोपर्यंत पूर्ण पंगत उठत नाही तोपर्यंत नवीन पंगत लावत नाही. त्यामुळे सगळेजण थांबले आहेत बघा ना, त्यामुळे सगळे थांबतात. कसे बघतात बिचारीला. जेव जेव तू जेव. झालं नाही झालं झालेलं आहे. आता नवीन पंगत बसेल बाई. लाव लाव लाव.
तर मित्रांनो हळदी झालेली आहे आणि खूप धमाल केलं मित्रांनी. तुम्ही बघू शकता 1:30 वाजला, नाचून नाचून जमलेलो आहे आणि अंगणाची पण वाट लावलेली आहे. आम्ही नाचून बायकांना कामाला लावले आणि आता खूप वाजले. उद्या लग्न पण आहे आपल्या भावाचं, तर झोपावं लागेल. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि सकाळचा साखरपुडा कार्यक्रम, देवकं ठेवणं आणि हळदी हे रिमिक्स आजचं एकत्रच ब्लॉग केलं आहे. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि उद्याच्या लग्नासाठी स्टिक राहा. तोपर्यंत शुभरात्री. बाय बाय. गुड नाईट. अरे टोकणा गेलेला आहे काय? टोकणा गेलेला आहे पण